उद्या दिनांक 4 जून रोजी न्यू हरिझॉन स्कूल ओवळा माजेवाडा पोलीस स्टेशन कासारवडवलीच्या हद्दीमध्ये मतमोजणी केंद्र आहे. त्या अनुषंगानं पोलीस विभागातर्फे एक पोलीस उपायुक्त, 3 सहाय्यक पोलीस आयुक्त, 10 पोलीस निरीक्षक, 20 पोलीस उपनिरीक्षक, 200 पोलीस कर्मचारी आणि सोबत एक SRPF प्लाटून, एक CRPF प्लाटून आणि एक दंगल नियंत्रण पथक असा एकूण बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. त्याचबरोबर CCTV सर्व परिसरामध्ये लावण्यात आले आहेत आणि वाहतुकीचं देखील नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सर, उद्या मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन देखील होऊ शकतं. त्यासाठी अपक्ष असतील, राजकीय असतील, विरोधक असतील, कार्यकर्त्यांसाठी या ठिकाणी होऊ नये यासाठी कसं नियोजन करणार? त्या अनुषंगानं 3 वेगवेगळे मैदानं या ठिकाणी आरक्षित करून त्यांना ते अलॉट करण्यात आलेले आहेत. वेगवेगळ्या पक्षाला वेगवेगळं मैदान त्या ठिकाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्यांचं पार्किंग वेगळं आहे, त्याचबरोबर त्यांचे येण्याजाण्याचे मार्ग देखील वेगळे आहेत आणि त्या ठिकाणी अनाऊन्समेंट PA सिस्टीम देखील लावण्यात आलेली आहे. अनेक वेळा गोंधळ उडतो, टेक्निकल इश्यू होतो, त्यामुळे कुठे ना कुठे या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये रोष सुरू येतो आपल्याला. तर टेक्निकल कुठल्याही गोष्टी प्रॉब्लेम होण्यासाठी देखील यंत्रणा लागल्यानंतर हुल्लडबाजी होऊ यासाठी काय? त्या अनुषंगाने प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आम्ही फिक्स पॉईंट, त्याचबरोबर विजिबल पोलिसिंग, पेट्रोलिंग वगैरे या अनुषंगाने योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. आव्हान काय कराल की उद्या मतमोजणी आहे आणि शांततेत पाठवून? उद्याचा जो मतमोजणी बंदोबस्त आहे त्या अनुषंगाने सर्व नागरिकांना देखील आवाहन करण्यात येते की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. आपल्याला काही शंका किंवा कुशंका असतील तर त्या अनुषंगाने संबंधित विभागाशी आपण संपर्क करावा. सर, हिंदी शॉर्ट में प्रक्रिया है वो पार करने वाली है, किस प्रकार से पुलिस जो है वो तैनात किए जाएगी? कल 4 जून को यहाँ पे काउंटिंग होने वाला है. न्यू हरिझॉन स्कूल ओवळा माजेवाड़ा पुलिस स्टेशन कासारवडवली के हद्दी में यहाँ पे मतमोजनी का बंदोबस्त है. उसके बारे में पुलिस विभाग की तरफ से एक पुलिस उपायुक्त, 3 सहायक पुलिस आयुक्त, 20 पुलिस निरीक्षक, 200 पुलिस कर्मचारी, एक SRPF प्लाटून, एक CRPF प्लाटून और एक दंगल नियंत्रण पथक, इतना बंदोबस्त तैनात किया है. सर, जिस प्रकार से कार्यकर्ता जो उत्साही रहते हैं, निकाल लगने के बाद जो कुछ कायदा सुव्यवस्था का प्रश्न सवाल पैदा नहीं हुए, इसलिए क्या आपकी उपाय है? इसके बारे में हर पुलिस स्टेशन के एरिया में फिक्स पॉइंट, पेट्रोलिंग बंदोबस्त, विजिबल पुलिसिंग और प्लेन क्लॉथ का हमने पूरा बंदोबस्त लगा गया है. नागरिकों को भी आह्वान है कि किसी भी अफवाह पे विश्वास ना रखें. ओके, धन्यवाद. पक्ष को किस तरह से कहाँ पे रखा जाएगा? हर एक अपक्ष रहेगा? काउंटिंग सेंटर के बाजू में जो 3 अलग अलग मैदान है वहाँ पे हर एक पार्टी की, हर एक पक्ष की लोगों की बैठने की व्यवस्था, वहाँ पे PA सिस्टम, पीने का पानी, सब बाकी सब मूलभूत व्यवस्था वहाँ पे की गई है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.